कुठे राहता आपण? कोथळ गावात. आपलं नाव सुनील श्रीखंड. आणि काय करता व्यवसाय? मी कामं करतो अशी. आता सध्या निवडणूक झाली, निवडणुकीमध्ये सुधाकर भाऊ घारे पण उभे होते. कसे वाटले उमेदवार म्हणून? कसे होते? एक नंबर उमेदवार होते. गोरगरिबांची कामं भरपूर केली. खेडोपाड्यांच्या ते पोचले. झेडपीचे उपाध्यक्ष असल्या तरी गोरगरिबांची कामं खूप केली जाईल. निवडणुकीत जो निकाल लागला तो मान्य आहे का तुम्हाला? गोरगरिबांना मान्यच नाही. काय वाटतं, काय झालं? काय हे मशीनमध्ये फरक पडला त्यामुळं. आता भाऊंनी कोर्टामध्ये केस टाकली आहे आमदारांच्या विरोधात की त्यांनी धमकावलं लोकांना, मतांमध्ये हेराफेरी केली, डमी उमेदवार उभे केले आणि त्याच्यामुळे याच्यावरती पुन्हा न्यायालयाने त्यांचा निर्णय सुनावावा अशी एक केस दाखल केली. न्यायालयाने ती स्वीकारली आहे. तर काय वाटतं तुम्हाला, काय होईल? नाही तो भाऊंच्याच ना साईडने लागेल. तुम्हाला विश्वास वाटतो? हो. काय कारण? कारण काय गोरगरिबांचे सगळे कामं केली भाऊनी, त्यामुळं गोरगरिबांची साईडनेच निर्णय लागला. कोण आमदार कोण वाटतं तुम्हाला इथला? आता सध्या आमचे आमदार सुधाकर भाऊच.